सीजेपीच्या अभिजित दिपकेंचं जंतर मंतरवरील आंदोलन सुरूच। आजही जंतर मंतरवर आंदोलकांची मोठी गर्दी। जंतर मंतरवर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात। जंतर मंतरवर आंदोलनस्थळी अभिजित दिपके आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। चर्चा करण्यावरून दिपके आणि दिल्ली पोलिसांमध्ये वाद। चर्चेसाठी येण्याचं पोलिसांचं दिपकेंना आवाहन, तर जंतर मंतरवरच चर्चेसाठी दिपके ठाम। काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये 118हून अधिक पोलीस आणि 60 आंदोलक जखमी। 15 ते 20 शासकीय वाहनांची तोडफोड आणि सार्वजनिक मालमत्तेचं सुद्धा नुकसान। 70 आंदोलक ताब्यात। रितेश जिनिलियाचा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा। आम्ही आमच्या युवकांसोबत उभे आहोत। विद्यार्थ्यांचा आवाज ऐकलाच पाहिजे। रितेश आणि जिनिलियाची प्रतिक्रिया। आंदोलकांवरच्या लाठीचार्जवरून संजय राऊतांचा सरकारवर घणाघात। जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण झाली। राऊतांची टीका, कालचा दिवस लोकशाहीतील काळा दिवस होता। सरकारनं 20 जुलै डरपोक दिवस म्हणून जाहीर करावा, राऊतांची मागणी। सदाभाऊ खोत यांचा विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर वादग्रस्त वक्तव्य। खोतांकडून आंदोलनकर्त्यांना दहशतवाद्यांची उपमा। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊ नका, सदाभाऊ खोत यांचं विधान। राज्यात पुढील 4 दिवस पावसाचा जोर कायम। मुंबई, ठाणे आणि रायगडला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। कोकण घाटमाथ्यावरही पाऊस बरसणार। मुंबई लोकलमधील जीवघेण्या प्रवासाचा धक्कादायक व्हिडिओ। दिवा CSMT लोकलमध्ये महिलेचा दरवाजाला लटकून प्रवास केल्याचा व्हिडिओ व्हायरल। किमान आधारभूत किमतींसह प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी पुन्हा आक्रमक। पंजाब हरियाणाच्या शंभू बॉर्डरवर शेतकरी एकत्र जमल्यानं कडक सुरक्षा व्यवस्था तैनात। अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरी प्रकरणाचा तपास करण्यासाठी SIT स्थापन करण्यास योगी सरकारची मंजुरी। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नवीन SIT स्थापन केली जाणार। जम्मू काश्मीरच्या पुंछमध्ये दरड कोसळली। भीषण दुर्घटना। एकाच कुटुंबियातील 7 जणांचा मृत्यू। अतिवृष्टीमुळे तात्पुरत्या उभारलेल्या मातीच्या घरांवर डोंगराचा कडा कोसळला।